नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिटनेस टॉक पॉडकास्ट या मराठी यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवरती आपण फिटनेसविषयी विविध प्रोग्राम घेऊन येणार आहोत. यामध्ये आपण 2 पॉडकास्ट आपले ऑलरेडी रिलीज केलेले आहेत. हा आपला 3rd व्हिडिओ आहे. पॉडकास्टची लेंथ ही मोठी होती. हा व्हिडिओ थोडासा त्याच्या कंपॅरेटिव्हली शॉर्ट लेंथचा असेल. त्यासोबतच हा जो आजचा कंटेंट मी डिलिव्हर करणार आहे, ह्यामध्येच एक 10 मिनिटाचा शॉर्ट म्हणून एक सेपरेट व्हिडिओ येईल. जे लोकांना लाँग व्हिडिओ बघण्यात सायन्समध्ये खूप जास्त इंटरेस्ट असेल त्यांनी लाँग लेंथची व्हिडिओ बघा, आणि ज्यांना फक्त आउटपुट पाहिजे आहे त्यांनी 10 ते 15 मिनिटाचे व्हिडिओ बघा. फक्त आणि फक्त यूट्यूब रील आणि त्यामध्ये दिलेल्या सजेशन्सनी तुम्ही तुमची हेल्थ इम्प्रूव्ह नाही करू शकत. तर हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी एक बेसिक फंडामेंटल नॉलेजची गरज असते, आणि ते नॉलेज तुम्हाला कुठे भेटणार आहे? तर फिटनेस टॉक पॉडकास्ट या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मी डॉक्टर राहुल बडे, BMS केलेला आहे, 2010ला पास आउट आहे. त्यासोबतच मी माझं मास्टर्स कंप्लीट केलं आहे फूड आणि न्यूट्रिशनमध्ये. त्यासोबतच डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कोर्सेस केले आहेत न्यूट्रिशन या फील्डच्या संदर्भातील. हा आजचा जो लेक्चर मी घेऊन येतो आहे, ह्या लेक्चरमध्ये स्पॉन्सरशिप दिलेली आहे आपल्याला राकेश आर उद्यार फिटनेस अकॅडमीनी. तर त्यांच्या मदतीनेच हा व्हिडिओ तुमच्यासमोर आज लाईव्ह होऊ शकत आहे. राकेश आर उद्यार फिटनेस अकॅडमीमध्ये मी को फाउंडर आणि डायरेक्टर या पदावर काम करतो. त्यासोबतच या ठिकाणी मी हेड ऑफ डिपार्टमेंट, HOD, तसेच जे विविध कोर्सेस ह्यांच्याकडे घेतले जातात फिटनेस क्षेत्रातले, त्यांचं मी स्टुडंट्सला मार्गदर्शन करतो. तर ठीक आहे, आजचा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आहे आपला ब्लोटिंग आणि इनडायजेशन. व्हिडिओला सुरुवात करू. इंट्रोडक्शन मोठं झालं आहे मला माहिती आहे. प्रत्येक व्हिडिओ तेवढं मोठं इंट्रोडक्शन नसेल. बऱ्याच जण फर्स्ट टाईम हे बघतायत. हा माझा 3rd पॉडकास्ट आहे. एका टाईमनंतर तुमच्या मदतीने मला वापस इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही पडणार आहे. तर ब्लोटिंग काय असतं? ब्लोटिंग एक कंडिशन आहे. तर ब्लोटिंगमध्ये काय होतं? फुलनेस येतो, हेवीनेस येतो. बऱ्याच वेळेस हा फुलनेस, हेवीनेस खूप एक्सेसिव्ह मील कन्झ्युम केल्यामुळे येऊ शकतो. आणि काही लोकांमध्ये ब्लोटिंगची समस्या ही मोठ्या प्रमाणावर आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये उद्भवते. तर ही ब्लोटिंग का उद्भवते? ही ब्लोटिंग उद्भवल्यानंतर ही ब्लोटिंग होण्यासाठी कोणत्या फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे, आणि ह्या ब्लोटिंगचा इश्यू रिझॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काय चेंजेस करू शकाल, जेणेकरून तुम्हाला ही ब्लोटिंग होणार नाही. आणि ट्रस्ट मी गाईज, जर तुम्ही हा पॉडकास्ट फर्स्टपासून एंडपर्यंत बघितला आणि 72 आवर्ससाठी सिम्पल थिंग जर फॉलो केल्या, तर तुम्हाला ब्लोटिंगचा त्रास होणार नाही. आणि त्यापरही जर तुम्हाला ब्लोटिंगचा त्रास झाला तर तुम्हाला डॉक्टरला कन्सल्ट करण्याची गरज पडेल. तर एक्झॅक्टली ब्लोटिंग म्हणजे काय असतं एकदा समजून घेऊ. फिलिंग ऑफ अ फुलनेस, टाईटनेस इन अ ॲब्डॉमिन. ज्यावेळेस आपण उपाशी पोटी असतो, जेव्हा केव्हा आपण फूड कन्झ्युम केलं नसतं, त्यावेळेस कसं एकदम फ्री वाटतं. पण जेव्हा केव्हा तुम्ही हेवी मील कन्झ्युम करता, आणि हेवी मील कन्झ्युम केलं आहे, संडेचा दिवस आहे, बाहेर कुठे जेवायला गेले, लग्नामध्ये कुठे जेवायला गेले, तर जेवल्यानंतर जो फिलिंग येतो ना, ती ब्लोटिंग आहे. तर हा जो टाईटनेस, फुलनेसचा फिलिंग असतो, हा जर दिवसभर राहत असेल तर ती कंडिशन उद्भवते. तिला काय म्हणायचं? ब्लोटिंग म्हणायचं. सेन्सेशन ऑफ प्रेशर इनसाइड द ॲब्डॉमिन. तर जेव्हा केव्हा ब्लोटिंग होते त्यावेळेस एका प्रकारचं सेन्सेशन असतं ॲब्डॉमिनमध्ये, फुलनेसचं. आणि बरेच जण ही ब्लोटिंगचा त्रास कमी करण्यासाठी निकोटीनच्या आहारी जातात. तर हे निकोटीन ते सिगरेट थ्रू घेतील, या टोबॅको चेविंग थ्रू घेतील, और कुठला अदर सोर्स असेल त्याच्यातून हे निकोटीन घेतील. आणि निकोटीन घेतल्यानंतर जी गॅस्ट्रोइंटेस्टायनल मूवमेंट आहे, जी आपल्या छोटे आतडे असतील, मोठे आतडे असतील, ह्यांची जी पेरिसायसिस मूवमेंट आहे ती फास्ट होते आणि एका प्रकारचा रिलीफ भेटतो. त्यामुळे मोस्ट ऑफ द पीपल्स जो फुलनेसपासून होणारा त्रास आहे तो कमी करण्यासाठी काय करतात? आफ्टर मील दे आर कन्झ्युमिंग अ टोबॅको ऑर स्मोकिंग अ सिगरेट. पण हे त्याचं उत्तर आहे का? तर डेफिनेटली हे त्याचं उत्तर नाही आहे. ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट कमी करायचं असेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. हा ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट तुम्ही कशाप्रकारे कमी करू शकतात आणि तुमचं डायजेशन हे कशाप्रकारे इम्प्रूव्ह होऊ शकतं. हे ब्लोटिंग कुणाला होतं? मोस्ट कॉमन कुणाला आहे? तर सर्वात इथे एक मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे एज. जसं जसं एज वाढत जातं ब्लोटिंगची समस्या उद्भवते. पण एज का मॅटर करतो? थोड्या वेळातच तुम्हाला समजेल. जे लोक बैठे काम करतात, सिडेंटरी लाईफस्टाईल जगतात, IT मध्ये काम करणारे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करणारे लोक, ऑफिसमध्ये 8 ते सकाळी 10 ते 5 ऑफिसच्या एका चेअरवरती सिंगल ठिकाणी बसून राहणाऱ्या लोकांमध्ये ब्लोटिंग उद्भवू
शकते. त्यासोबतच जेवढे लोक सेडेंटरी लाईफस्टाईल जगतात त्या सर्वांमध्ये हा ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो. ओल्ड एज पर्सनमध्ये हा ब्लोटिंगचा त्रास हा खूप मोठ्या प्रमाणावरती होत असतो. तर ही ब्लोटिंग कशामुळे होते? तर ब्लोटिंग होण्यासाठी व्हेरियस फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे. पण आज आपण ज्या फॅक्टरवरती जास्त भर देणार आहोत तो आहे आपला इंडायजेशन. जेव्हा केव्हा तुम्ही फूड कन्झ्युम करता जर ते फूड प्रॉपरली डायजेस्ट नाही झालं तर ब्लोटिंग होते आणि का होते समजेलच तुम्हाला थोड्या वेळात. जेव्हा केव्हा ब्लोटेड स्टमक असतं त्यावेळेस ॲब्डोमिनल बेली ही पुढे आल्यासारखी वाटते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे जे लोक ना फिजिकल अपिअरन्सचं जास्त महत्त्व आहे अशा लोकांना सुद्धा ब्लोटेड बेली ही गोष्ट चालेल का? तर डेफिनेटली नाही चालणार. ब्लोटिंग समजून घ्यायची असेल तर एक सोपं उदाहरण देतो, लॅक्टोज इंटॉलरन्सचं. तर लॅक्टोज इंटॉलरन्स काय असतो हे समजून घ्या. लेमॅन लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर दूध आणि दूधजन्य पदार्थ म्हणजे दूध असेल, पनीर असेल किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ, हा पदार्थ जेव्हा केव्हाही कन्झ्युम केला जातो त्यावेळेस तो ज्या माणसाला लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्याला तो डायजेस्ट होत नाही. आणि डायजेस्ट होत नाही म्हणजे काय होतं? त्याला 2 ते 3 लूज मोशनचे एपिसोड येतात. त्यासोबतच एक्सेसिव्ह गॅस फॉर्मेशन होतो आणि ह्या गॅस फॉर्मेशनमुळे काय होतं? फ्लॅटुलन्स होतो. आणि जर हा गॅस डाऊनवर्ड डायरेक्शन गेला फ्लॅटुलन्स आणि जर तो आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये गटमध्ये ट्रॅप होऊन राहिला तर जी कंडिशन उद्भवते त्याला आपण काय म्हणणार? ब्लोटिंग म्हणणार आहे. आता हे असं का होतं हे समजून घेऊया. मिल्कमध्ये एका प्रकारचे कार्बोहायड्रेट्स असतात. ठीक आहे. ते कोणते 2 प्रकारचे कार्बोहायड्रेट्स असतात? एक असतो गॅलॅक्टोज आणि दुसरा जो असतो तो लॅक्टोज असतो. गॅलॅक्टोज मोनोसॅकराइड आहे. त्याला डायजेशन किंवा ब्रेकडाऊन करण्याची गरज नाही. जसा ग्लुकोज आहे, जसा फ्रुक्टोज आहे. तर जसं आपण त्याला कन्झ्युम करतो तो आपल्या स्टमकमधनं और स्मॉल इंटेस्टाईनमधनं बॉडीमधनं काय केला जातो? ॲब्झॉर्ब होतो. त्याला ब्रेकडाऊनची गरज नाही. पण जो दुसरा प्रकारचा कार्बोहायड्रेट्स आहे तो डायसॅकराइड आहे. आणि हा डायसॅकराइड म्हणजे कोण आहे? तर हा आहे लॅक्टोज. लॅक्टोज 2 युनिट पासून बनतो. एक तर आहे ग्लुकोज आणि दुसरा जो आहे गॅलॅक्टोज. आणि हा एकमेकांशी बॉन्डनी कनेक्टेड असतो. तर हा लार्ज साईजचा मॉलिक्यूल असल्यामुळे डायसॅकराइड आपल्या इंटेस्टाईनला तो क्रॉस करू शकत नाही. तर ह्याच्या ब्रेकडाऊन करण्यासाठी स्मॉल इंटेस्टाईनमध्ये एक एन्झाईम असतं. त्या एन्झाईमचं नाव आहे लॅक्टेज एन्झाईम. ठीक आहे. हा जो लॅक्टेज एन्झाईम आहे हा एका प्रकारचा ब्रश बॉर्डर एन्झाईम आहे. हा कुठे असतो? छोट्या आतड्यांमध्ये प्रेझेंट असतो. हा लॅक्टेज काय करतो? या लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करतो आणि त्याला ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मध्ये कन्वर्ट करतो. आता ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज हे एका प्रकारचे मोनोसॅकराइड झालेले आहेत आणि हे आपल्या छोट्या आतड्यांमधनं विलाय मायक्रोविलायला क्रॉस करून ब्लड स्ट्रीम मध्ये पोहोचतात. तिथे जाऊन आपण जसं बाकीच्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन युटिलायझेशन करतो त्या प्रकारे होऊ शकतं. पण जी व्यक्ती लॅक्टोज इंटॉलरन्स आहे त्यामध्ये हा लॅक्टेज नावाचा जो एन्झाईम आहे ना हा प्रेझेंट नाहीये. हा एन्झाईम काय नाहीये? प्रेझेंट नाही, अब्सेंट आहे. मग काय होणार? अशा कंडिशनमध्ये त्याचा जो काही ह्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये डायजेशन होणं गरजेचं होतं लॅक्टोजचं ते होणार नाही. मग काय होईल की हा स्मॉल इंटेस्टाईन मधनं कुठे ट्रॅव्हल करेल? तर हा लार्ज इंटेस्टाईन मध्ये ट्रॅव्हल करेल. जेव्हा हा लार्ज इंटेस्टाईन मध्ये ट्रॅव्हल करेल तर लार्ज इंटेस्टाईन मध्ये गट बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. किती असतात? हे ट्रिलियन्स मध्ये असतात. वेट जर बघितलं त्यांचं 3 पाऊंड पासून 6 पाऊंड पर्यंत एवढं त्यांचं वेट असतं. मग जसंच हा लॅक्टोज भेटतो त्यांना ते म्हणतात आता आज तो हमारी पार्टी आहे. आणि ते काय करतात? हे गट बॅक्टेरिया ह्या लॅक्टोज वरती फीड करतात. आणि फीड केल्यानंतर जे काही बाय प्रोडक्ट्स क्रिएट होतात त्याच्यामध्ये एक्सेस वॉटर फॉर्मेशन असेल आणि एक्सेस वॉटर फॉर्मेशन सोबत एक्सेस गॅस पण असेल. आणि हा एक्सेस गॅस जर डाऊनवर्ड डायरेक्शनने निघून गेला फ्लॅटुलन्स आणि जर तो ट्रॅप होऊन राहिला तर जो काही कंडिशन क्रिएट होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? ब्लोटिंग म्हणणार आहे. आता फार सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ग्राफिक रिप्रेझेंटेशन मध्ये समजून सांगितलंय. त्याला एकदा वापस समराईज करतो. दुधामध्ये एका प्रकारची साखर कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट आहेत. ते आहे लॅक्टोज. ज्या व्यक्तीमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स असतो म्हणजे ज्याला लॅक्टोज पचू शकत नाही अशा व्यक्तीमध्ये लॅक्टेज नावाचा एन्झाईम अब्सेंट असतो. आणि हा एन्झाईम अब्सेंट असल्या कारणामुळे हे जे काही लॅक्टोज आहे हे आपल्या छोट्या आतड्यांमध्ये ब्रेकडाऊन नाही होऊ शकत आणि ते तसेच ट्रॅव्हल करतात मोठ्या आतड्यांमध्ये
गट बॅक्टेरियाज प्रेझेंट आहेत आणि हे गट बॅक्टेरिया जे आहेत हे त्यांचं काय करतात, ब्रेकडाऊन करतात. ह्या ब्रेकडाऊनच्या प्रोसेसमध्ये एक्सेस वॉटर आणि गॅस फॉर्मेशन होतो आणि हा गॅस फॉर्मेशन झाल्यामुळे ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते. पण मेजॉरिटी आपण जे लोक आहोत, आपल्या कुणालाही लॅक्टोज इंटॉलरन्स नाहीये, मेजॉरिटी लोकांना नाहीये, तरी त्यांना का ब्लोटिंग होतं हे आपल्याला समजून घ्यायचं. याचा रिलेव्हन्स आपल्याला थोड्या वेळातच समजेल. आपण ह्या गोष्टीला का समजून घेतलंय. तर जेव्हा केव्हा ब्लोटिंग होणार आहे त्यावेळेस हेवीनेस, फुलनेसचा फिलिंग येणार आहे. तर आता बघा, ब्लोटिंग होण्याच्या मागच्या कारणाचा आपण शोध घेतोय. ब्लोटिंग होण्याच्या कारणाच्या मागचा आपण शोध घेतोय. त्यासाठी आपल्याला डायजेशनची प्रोसेस समजून घ्यावी लागेल. का समजून घ्यावी लागेल? कारण जसं लॅक्टोज इंटॉलरन्समध्ये डायजेस्ट होत नाही, ब्रेकडाऊन होत नाही आणि त्याचं फर्मेंटेशन असेल, ब्रेकडाऊन असेल, मोठ्या आतड्यात होतं आणि गॅस फॉर्मेशन होतं. त्याच प्रकारे जर आपण जे काही फूड, अन्नपदार्थ कन्झ्युम करतोय, जर ते आपण प्रॉपरली डायजेस्ट नाही झाले आणि प्रॉपरली बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब नाही झाले छोट्या आतड्यांमधनं, तर ते ट्रॅव्हल कुठे करणार आहेत? ते ट्रॅव्हल करणार आहेत मोठ्या आतड्यांमध्ये आणि मोठ्या आतड्यांमध्ये ते ट्रॅव्हल केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं फर्मेंटेशन होणार आहे आणि ह्या फर्मेंटेशनच्या प्रोसेसमधनं एक्सेस गॅसचं प्रोडक्शन होणार आहे आणि हा एक्सेस गॅस प्रोडक्शन झाल्यामुळे काय होणार आहे, जी समस्या उद्भवणार आहे ती ब्लोटिंग होणार आहे. ह्यासाठी आपल्याला थोडं डायजेशन काय असतं, डायजेशनचा ओव्हरव्ह्यू काय असतो हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. डायजेशन किंवा पचनाची प्रक्रिया आहे ती दोन प्रकारे होते. एक तर आहे तुमचं मेकॅनिकल डायजेशन आणि दुसरी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणू आपण केमिकल डायजेशन. आणि ह्या दोन्ही प्रोसेस एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहेत. केमिकल डायजेशन बहुतांशी आपल्या हातामध्ये नाही आहे. 70-80% आपल्या हातात नाही आहे. पण मेकॅनिकल डायजेशन जे आहे ते 90% आपल्या हातामध्ये आहे. तर हे 90% आपल्या हातामध्ये असल्या कारणाने काय होणार आहे, आपण त्याला प्रॉपरली जर ब्रेकडाऊन केलं तर पुढे डायजेशनची प्रोसेस सुकर होणार आहे. मेकॅनिकल डायजेशन रेफर ॲज अ फिजिकल ब्रेकडाऊन ऑफ फूड इनटू अ स्मॉल पीसेस. मेकॅनिकल डायजेशन म्हणजे काय, जो काय फूड पार्टिकल आहे, फूड पीस आहे, त्याला स्मॉल पार्टिकलमध्ये कन्वर्ट करणं. आणि फॉर एक्झाम्पल चपातीचं उदाहरण घ्या. जर चपातीला तुम्ही प्रॉपरली च्यू केलं तर लार्ज साईजचा बाउल फूड लार्ज साईजचा जो काही घास आहे तो काय होणार आहे, छोट्या साईजमध्ये कन्वर्ट होणार आहे. Chewing, the process of mastication in the mouth break down the food into a smaller particle, increase the surface area for the further digestion. बघा आता इथे एखादा व्यक्ती आहे आणि तो घाईघाईमध्ये जेवण करतोय. एखादा व्यक्ती आहे तो खूप घाईघाईमध्ये जेवण करतोय आणि तो जो काही फूड पदार्थ कन्झ्युम करतोय, अन्नपदार्थ घेतोय, त्याला जर प्रॉपरली च्यू नाही केलं तर काय होणार आहे, त्याचे स्टमकमध्ये जो पोहोचणार आहे ते लार्ज साईजचे फूड पार्टिकल राहतील आणि लार्ज साईजचे फूड पार्टिकल राहिल्या कारणामुळे त्याचं पुढचं जे केमिकल ब्रेकडाऊन आहे ते प्रॉपरली होणार नाही. एका उदाहरणासकट सांगतो. माझाच एक स्टुडंट होता. तो ज्या ठिकाणी जॉब करत होता त्याच ठिकाणी माझंही ऑफिस होतं आणि तो भेटला की मला विचारायचा की सर, मला ब्लोटिंगचा खूप त्रास होतो, मी काय करू? त्याला मी त्याची जेव्हा केव्हा हिस्ट्री विचारली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्याचा लंच ब्रेक हा 2 वाजता होतो आणि वापस जॉइनिंग 2:20 वाजता असते. तो त्याचा दुपारचा जो काही लंच आहे त्यामध्ये तो राईस आणि चिकन कन्झ्युम करायचा. बट ऑब्व्हियसली फिटनेस इंडस्ट्रीत काम करत होता त्या कारणामुळे. तर फिटनेस फ्रेक होता असं म्हणू शकता. तर जो काही राईस कन्झ्युम करायचा ना, तो त्याचं सगळं लंच असायचा ना, तो 5 to 7 मिनिट्समध्ये संपवायचा. जर कोणी 5 ते 7 मिनिटामध्ये त्याचं जेवण संपवत असेल, तर तो त्या पदार्थांना चीवच प्रॉपरली करत नाही. तो फटाफट खातोय आणि गिळतोय. यामुळे काय होणार आहे, ब्लोटिंग होणार आहे. का होणार आहे ते समजेल तुम्हाला. तर आपल्या पूर्वजांनी सांगितलं की आपल्याला की एक कोणताही अन्नपदार्थ असेल, तर हा जो काही अन्नपदार्थ आहे तो 32 वेळेस चावायचा. का 32 वेळेस चावायचा? तर जेव्हा केव्हा तुम्ही 32 वेळेस त्या अन्नपदार्थाला बाईट करणार आहे, च्यू करणार आहे, त्यामुळे काय होणार आहे, की हा लार्ज साईजचा पार्टिकल काय होणार आहे, हा डिव्हाइड होणार आहे आणि छोट्या-छोट्या पार्टिकल्समध्ये होणार आहे. आणि ज्यावेळेस हा छोट्या पार्टिकलमध्ये डिव्हाइड होईल त्यावेळेस रेट ऑफ रिएक्शन वाढेल. पहिली प्रोसेस मेकॅनिकल ब्रेकडाऊन आहे. त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती केमिकल ब्रेकडाऊन आहे. तर केमिकल ब्रेकडाऊन सुकर करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ह्याला छोट्या पार्टिकलमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. सोपं उदाहरण देतो.
खडी साखरेचा गोळा आहे, जर तो तुम्ही पाण्यामध्ये टाकला तर तो विरघळायला काय लागेल, वेळ लागेल. पण त्याच खडी साखरला जर तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड केलं आणि त्याला पिठी साखरमध्ये कन्व्हर्ट केलं आणि ही पिठी साखर जी काही आहे तुम्ही पाण्यामध्ये टाकली आणि चमच्याने हलवलं, स्टर केलं, तर कोण सर्वात जास्त वॉटरमध्ये सगळी डिझॉल्व्ह होईल? तर बट ऑब्वियस आहे, जी पिठी साखर आहे ती लवकरात लवकर डिझॉल्व्ह होईल. दुसरं एक्झाम्पल सांगतो. हा मार्कर आहे. ह्या मार्करला मी ह्या स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये डिप केलं किंवा H2SO4 मध्ये डिप केलं, तर ह्याची करोसिव्ह ॲक्शन आहे ह्या अख्ख्या मार्करवरती, पेनवरती फार स्लोली होईल, फार स्लोली होईल. पण ह्या मार्करलाच मी स्मॉल पीसेसमध्ये ग्राइंड केलं आणि ह्या स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये टाकलं, तर तो काय होईल, लवकरात लवकर त्याचे करोसिव्ह ॲक्शन त्याच्यावरती दाखवेल. का लवकरात लवकर करोसिव्ह ॲक्शन दाखवेल? कारण त्याचा सरफेस एरिया जो असेल तो सरफेस एरिया हा वाढलेला असेल. त्यामुळे जर ब्लोटिंग तुम्हाला अव्हॉइड करायची असेल, जर तुम्हाला ब्लोटेड स्टमक नसेल पाहिजे, तर सर्वात इम्पॉर्टंट आहे तुम्ही जे काही अन्नपदार्थ घेताय त्याला फोकस आणि कॉन्सन्ट्रेशननी बाईट करा, चीव करा, जेणेकरून त्याचं कन्व्हर्जन हे स्मॉल पार्टिकलमध्ये होईल. आर माधवनचा एक फेमस व्हिडिओ आहे, त्याची टॅगलाईन अशी आहे, ड्रिंक युअर फूड अँड चीव युअर वॉटर. ड्रिंक युअर फूड अँड चीव युअर वॉटर. ह्याचा अर्थ काय होतो? ड्रिंक युअर फूडचा अर्थ असा होतो की तुम्ही जो काय अन्नपदार्थ घेतायत, ब्रेड खातायत किंवा चपाती खातायत, त्याला एवढा वेळेस बाईट करा, एवढा वेळेस बाईट करा, स्मॉलर पार्टिकलमध्ये कन्व्हर्ट करा आणि अल्टिमेटली त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होईल आणि सलायवा मिक्स झाल्यानंतर तो अल्टिमेटली सेमी सॉलिडमध्ये कन्व्हर्ट होईल. दॅट इज वाय दे से ड्रिंक युअर फूड. आणि त्यानंतर चीव युअर वॉटरचा अर्थ काय आहे की तुम्ही वॉटरला जर बाईट केलं, चीव केलं, पॉसिबल नाही पण केलं, तर तुमचे मॅस्टिकेटिंग मसल जे असतात ते खूप वेळ काम करतात, फटीग होतात, ब्रेनला सिग्नल देतात की हा जो पर्सन आहे खूप वेळापासून चिविंगची प्रोसेस करतोय, दॅट्स इट, बस हो गया, बात खत्म, इसका जो हंगर कंट्रोल सेंटर है वो ऍक्टिव्हेट करो और याला पूर्ण पोट भरल्याचं सेन्सेशन देऊन टाक. तर ह्यासाठी अन्नपदार्थ चावणं गरजेचं आहे. आता ह्या एक्झाम्पल सोबत समजून घेऊ. पोटॅटो आहे, चपाती आहे, ब्रेड आहे, कोणताही कार्बोहायड्रेट तुम्ही इथे इमॅजिन करा. हा कार्बोहायड्रेटचा पदार्थ जर तुम्ही प्रॉपरली बाईट नाही केला आणि त्याची चंक्स लार्ज साईजचे राहिले, तर कार्बोहायड्रेटच्या डायजेशनसाठी सर्वात पहिल्यांदा पॅन्क्रियाटिक ॲमायलेज नावाचा एन्झाईम सिक्रेट होतो पॅन्क्रियाज मधला. तर ह्या पॅन्क्रियाटिक ॲमायलेजची रिॲक्शन प्रॉपरली होणार नाही, रेट ऑफ रिॲक्शन हा कमी राहील आणि ह्याचं ब्रेकडाऊन ग्लुकोजमध्ये होणार नाही. त्यासोबतच पॅन्क्रियाटिक ॲमायलेजचं काम झाल्यानंतर त्या ठिकाणी येतो माल्टेज येतो. माल्टेज जर तुम्ही शुगर कंझ्युम केली असेल, साखर असेल तर सुक्रेज येतो आणि मिल्क कंझ्युम केलं असेल तर लॅक्टेज येतो. तर हे एन्झाईम घेऊन याचं ब्रेकडाऊन करतात. पण पॅन्क्रियाटिक ॲमायलेजची ॲक्शन चांगली व्हावी, पॅन्क्रियाटिक ॲमायलेजची ॲक्शन प्रॉपर व्हावी, यासाठी काय गरजेचं आहे, तर तुम्ही अन्नपदार्थाला चीव करणं प्रॉपरली गरजेचं आहे. आणि जर तुम्ही ह्याला प्रॉपरली चीव नाही केलं, आता जसं मी एक्झाम्पल दिलं होतं, या ठिकाणी तुम्ही राईस समजा, राईसला पण प्रॉपरली तुम्ही चीव करून नाही कंझ्युम केलं, तशाच प्रकारे कंझ्युम केलं, तर काय होणार आहे की हा राईस, चपाती ह्याचे लार्ज साईजचे जे फूड पार्टिकल्स असतील, केमिकल रिॲक्शन होणार नाही, ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होणार नाही, आपल्या छोट्या आतड्यातून बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होणार नाही. मग हे काय होणार आहे, हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये लार्ज इंटेस्टाईनमध्ये जाणार आहे. तिथं बॅक्टेरिया बसलेले आहेत, ट्रिलियन्स मध्ये संख्या आहे. ते म्हणतील आज तर आमची पार्टी आहे. ते अशा प्रकारे काय करतील, ब्रेकडाऊन करतील. कशाचं ब्रेकडाऊन करतील, तर ह्या फूड पार्टिकलचं ते ब्रेकडाऊन करतील आणि फर्मेंटेशन गॅस आणि अल्टिमेटली काय होणार आहे, तर ब्लोटिंगची समस्या उद्भवणार आहे. त्याचप्रमाणे प्रोटीन आहे. प्रोटीनमध्ये तर सर्वात थर्मिक इफेक्ट जास्त आहे प्रोटीनचा. प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी जास्त एनर्जीची गरज लागते, खूप सारे एन्झाईम्स लागतात. सर्वात पहिले हायड्रोक्लोरिक ॲसिडची रिॲक्शन होते प्रोटीन डायजेशनमध्ये, ती कशी होते बघू आपण. नंतर ट्रिप्सिन आहे, कायमोट्रिप्सिन आहे, पेप्सिडेज ए, पेप्सिडेज बी, डायपेप्टिडेज, खूप सारे एन्झाईमच्या मदतीने अल्टिमेटली याचं ब्रेकडाऊन होतं अमिनो ॲसिडमध्ये. तर हे आहे मेकॅनिकल ब्रेकडाऊन. मेकॅनिकल ब्रेकडाऊनमध्ये टेक अवे एवढाच आहे, फूडला प्रॉपरली चीव करणे, घाई गडबडीमध्ये न जेवणे आणि जे काय कंझ्युम करतात ते प्रॉपरली बाईट करून चीव करून कंझ्युम करणे. नेक्स्ट आहे आपलं केमिकल डायजेशन. केमिकल डायजेशन काय असतं, तर हे डायजेशन कशामुळे होतं, एन्झाईमच्या मदतीने फर्दर ब्रेकडाऊन ऑफ द फूड होतं. एन्झाईम्स काय एक प्रकारचा केमिकल आहे. त्यासोबत त्याच्यासोबत कोण असतं, त्याच्यासोबत हायड्रोक्लोरिक ॲसिड असतो.
तर केमिकल डायजेशनमध्ये गॅस्ट्रिक ऍसिड, दॅट इज द HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड, अँड सेकंड थिंग इज अ डायजेस्टिव्ह एन्झाईम. सर्वात पहिल्यांदा बघून घेऊ की हायड्रोक्लोरिक ऍसिड कशा प्रकारे डायजेशन मध्ये आपल्याला मदत करत असतं. तर हायड्रोक्लोरिक ऍसिड जो आहे त्याचा पीएच जो आहे तो 1.5 to 2 आहे. ठीक आहे. पीएच काय असतं तर त्या पर्टिक्युलर फूड प्रोडक्टची ऍसिडिटी लेवल चेक करण्यासाठी जी गोष्ट असते ती पीएच असते. जो आपण दररोज पाणी पितो हा एक तर न्यूट्रल असतो किंवा स्लाइटली अल्कलाइन असतो. 7 is the neutral, 6 is the acid, 5 is a more strong acid, 4 is a stronger acid, 2 is strong and 1 is extremely strong. बॅटरी मध्ये जे ऍसिड आहे त्याचा पीएच 1 आहे. जर तो आपल्या हातावर त्याचा थेंब पडला तर बर्न होऊ शकतो, जळू शकतो हात. आणि तशाच प्रकारे आपला स्टमक मध्ये जो ऍसिड आहे तो हा एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग आहे. ह्याचा पीएच जो आहे तो हा 1.5 to 2 च्या अराउंड आहे. हा एवढा स्ट्रॉंग पीएच आहे तरी तो आपल्या स्टमकला काय डॅमेज करत नाही, कारण आपल्या स्टमकच्या आतमधनं म्युकोजल लाइनिंग असतं. ठीक आहे. तर हा स्ट्रॉंग पीएच आणि हा आपल्या अन्न पदार्थांना डायजेस्ट करण्यासाठी मदत करतो. The gastric acid is a strong acid. Gastric juice plays several crucial role in a digestive process. डायजेशनच्या प्रोसेसमध्ये मदत करतो. कशा प्रकारे मदत करतो तर सगळ्यात पहिले ब्रेकडाऊन ऑफ फूड पार्टिकल इनटू अ स्मॉलर पार्टिकल बाय द करोसिव्ह ऍक्शन ऑफ अ ऍसिड. स्मॉल पार्टिकलला जे काय आपण सगळ्यात पहिल्यांदा पार्टिकलची साईज छोटी करायची आपल्याला, ते करण्यासाठी आपण काय केलं, चिविंगची प्रोसेस केली. आणि ह्या चिविंगच्या प्रोसेसमध्ये जे पार्टिकल्स आपल्या स्टमक पर्यंत पोहोचले तिथे आपला हायड्रोक्लोरिक ऍसिड प्रेझेंट आहे. आणि हा हायड्रोक्लोरिक ऍसिड काय करतो, ह्या पार्टिकलला फर्दर स्मॉलर पार्टिकल मध्ये कन्वर्ट करतो. आणि फर्दर स्मॉलर पार्टिकल्स मध्ये कसं कन्वर्ट करतो तर हा फर्दर स्मॉलर पार्टिकल मध्ये त्याची करोसिव्ह ऍक्शन, ऍसिडची कशी ऍक्शन असते, करोसिव्ह ऍक्शन असते, त्याच्या थ्रू हा करतो. आणि त्यामुळे काय होतं, स्मॉलर पार्टिकल मध्ये केल्यामुळे मोर डायजेस्टेबल फॉर्म तो हा कशामध्ये कन्वर्ट होतो, आणखीन डायजेस्टेबल फॉर्म मध्ये हा कन्वर्ट होतो. आजचा आपला विषय नाही आहे प्रोटीन डायजेशन, पण शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगून कव्हर करून घेतो यामध्ये. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो मला की जेव्हा केव्हा वे प्रोटीन किंवा एक्सेस एग्स जर कन्झ्युम केले जातात त्यावेळेस फ्लॅटुलन्स आणि ब्लोटिंगचा त्रास होतो. तर ते समजण्यासाठी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे. हायड्रोक्लोरिक ऍसिड प्रोटीन डायजेशन मध्ये कसं मदत करतं तर डिनेचरायझेशन ऑफ प्रोटीन करतं. काय करतं, डिनेचरायझेशन ऑफ प्रोटीन करतं. एग, चिकन, फिश, पनीर, स्प्राउट्स या सर्वांमध्ये जे काही प्रोटीन असतं ते बेसिकली कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरमध्ये असते. प्रोटीनचे 4 स्ट्रक्चर आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी. तर मोस्टली प्रोटीन हे टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये असतं आपण जे कन्झ्युम करतो त्याच्यात. तर ऍसिडची एक रिॲक्शन असते त्याच्यावरती. तर ऍसिड काय करतो, डिनेचरायझेशन ऑफ प्रोटीन करतो. तर ह्या प्रोटीनचं काय करतो, नेचर डिस्टर्ब करतो आणि मे बी त्याला प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये इधर सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट करतो. ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन इंटू अ स्मॉल पेप्टाइड अँड अमिनो ऍसिड्स. ठीक आहे. HCl डिनेचर द कॉम्प्लेक्स प्रोटीन स्ट्रक्चर. तर हा काय करतो, एका प्रकारे डिनेचर करतो. हा अमिनो ऍसिड्सला डिस्टर्ब नाही करत, फक्त त्यांचं जे काही कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे त्याला ओपन करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे काय होतं, डिनेचरायझेशन होतं. ऍक्टिव्हेशन ऑफ पेप्सिन एन्झाईम. पहिलं फंक्शन डिनेचरायझेशन, सेकंड फंक्शन ऍक्टिव्हेशन ऑफ पेप्सिन. आपल्या स्टमक मध्ये पेप्सिनोजन हा एक इनऍक्टिव्ह फॉर्म आहे. ठीक आहे. आणि त्याचा ऍक्टिव्ह फॉर्म कोण आहे, पेप्सिन आहे. तर सर्वात पहिल्यांदा प्रोटीनचं डायजेशन कुठे स्टार्ट होतं तर आपल्या स्टमक मध्ये होतं. आणि ते कशामुळे होतं तर पेप्सिनमुळे होतं. पण पेप्सिन हा कंटिन्युअसली ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये नसतो. जर हा ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहिला तर स्टमकला म्युकोजल लाईनचा कव्हर आहे, पण स्टमक हा मस्क्युलर ऑर्गन आहे. देअर मे बी चान्स हा कंटिन्यू ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये राहिला असता तर त्याने गरज पडली असती तर स्टमकलाच कधीतरी ब्रेकडाऊन केलं असतं मस्क्युलर ऑर्गनला. त्यामुळे हा कसा इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. तर ह्या पेप्सिनोजनला पेप्सिन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी स्ट्रॉंग ऍसिडची गरज असते. आणि ह्याचा पीएच किती पाहिजे, लो पीएच 1.5 to 2 पाहिजे. 1.5 to 2 हा जर पीएच असेल तर ह्या पेप्सिनचं कन्वर्जन पेप्सिन मध्ये होईल आणि पेप्सिन हा प्रोटीनची डायजेशनची प्रोसेस स्टार्ट करेल. म्हणजे आपल्याला लो पीएचची गरज आहे. त्यासोबतच बाकीचे काही एन्झाईम्स असते त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी सुद्धा गरज पडते कशाची,
पीएचची. ठीक आहे, तर गॅस्ट्रिक लायपेजला ऍक्टिव्हेट करण्यासाठी सुद्धा कशाची गरज पडते, आपलं स्ट्रॉंग पीएचची गरज पडते. आता काय होतंय बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिडचे काय फंक्शन बघितले होते आपण. तर हायड्रोक्लोरिक ऍसिडचे बेसिकली 2 फंक्शन बघितले होते. तर एक तर फंक्शन आहे तसे फंक्शन भरपूर आहेत. क्लासमध्ये शिकवलं जातं, जेव्हा केव्हा लोक पाणीपुरी खातात किंवा अनकुक फूड खातात, त्यामध्ये जे काही बॅक्टेरिया येतात, तर हे बॅक्टेरियाला किल करण्याचं हायड्रोक्लोरिक ऍसिडचं काम आहे. ते बरोबर आहे, पण आपल्या रेफरन्समध्ये त्याची गरज नाही आहे. आपल्याला 2च गोष्टीची गरज आहे. एक तर आहे स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ऍसिडची गरज आहे आपल्याला. कशासाठी? फूडवरती करोसिव्ह ऍक्शन दाखवण्यासाठी आणि त्याला स्मॉलर पार्टिकलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आणि सेकंड थिंग कशासाठी गरज आहे? ऍक्टिव्हेशन ऑफ प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाइम. या 2 गोष्टीसाठी स्ट्रॉंग पीएचची गरज आहे. आता हा पीएच आपल्या हातामध्ये आहे का? किती व्हावा किती नाही? तर आन्सर इज पार्शली येस, पार्शली नो. पार्शली येस का म्हणतोय मी? तर हा जो काही आहे ना, हा स्ट्रॉंग गॅस्ट्रिक ऍसिड आहे. आपली बॉडी जेव्हा केव्हा आपण एम्प्टी स्टमक असतो, जेव्हा भूक लागलेली असते, त्यावेळेस जो स्टमकचा पीएच असतो हा कसा असतो? स्ट्रॉंग असतो. ठीक आहे. पण आता एक सिनारिओ इमॅजिन करा, की कुणी जेवणाच्या अगोदर पाणी पितंय. जेवताना प्रत्येक घासासोबत पाणी पितंय किंवा पाणी पितंय जेवताना, आणि जेवण झाल्यानंतरही पाणी पितंय. ठीक आहे. मग काय होतंय, की हा जो काही स्ट्रॉंग ऍसिड बनलेला होता आपल्या स्टमकमध्ये, त्याला आपण वॉटर ऍड करून काय करतोय? वीक ऍसिडमध्ये कन्वर्ट करतोय. कशामध्ये कन्वर्ट करतोय? वीक ऍसिडमध्ये कन्वर्ट करतोय. आणि हे वीक ऍसिड कशामुळे बनलं? ते आपल्याच वाईट सवयीमुळे बनलं. कुठली वाईट सवय आहे? जेवल्याच्या नंतर पाणी पिणे, जेवताना पाणी पिणे. जेवल्याच्या नंतर जेवताना जर तुम्ही पाणी पिलं, जे काही स्ट्रॉंग ऍसिड आहे ते वीक ऍसिडमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि ज्यावेळेस हे वीक ऍसिडमध्ये कन्वर्ट होतं, त्यावेळेस त्याची फूडवरती करोसिव्ह ऍक्शन जेवढ्या प्रॉपरली व्हायला पाहिजे तेवढ्या प्रॉपरली होणार नाही. त्यासोबतच दुसरी गोष्ट काय होईल? दुसरी गोष्ट ही होईल, की जे काही प्रोटीन डायजेशनसाठी एन्झाईमची गरज आहे, ते सुद्धा एन्झाईमचं ऍक्टिव्हेशन होणार नाही. मग यावेळेस आपल्याला पहिली गोष्ट एक समजते, की जेव्हा केव्हाही तुम्हाला ब्लोटिंगचा त्रास होत असेल, तर जेवणाच्या अगोदर, जेवताना आणि जेवल्यानंतर कमीत कमी 60 ते 90 मिनिटं वॉटर हे अव्हॉइड करायला पाहिजे. पाणी हे अव्हॉइड करायला पाहिजे. हे पाणी पिल्या कारणामुळे तुम्ही एन्झाईमला तर डायल्यूट करतायतच, त्यासोबतच हायड्रोक्लोरिक ऍसिडला पण तुम्ही स्ट्रॉंग ऍसिडकडनं वीक ऍसिडकडे घेऊन जाण्याचं काम करतायत. तर ही ब्लोटिंगची समस्या ना युजुअली यंग अडल्टमध्ये नाही भेटणार. का नाही भेटणार? कारण तुम्ही बघतायत, की या साईडला दाखवलं स्टमक ऍसिड सिक्रेशन मिलीग्राम पर आवर किती होत आहे, आणि हे 20 वर्षापर्यंत पीक वरती आहे. ठीक आहे. पण जसं जसं एज वाढत झालंय, ते काय होतंय? डिक्लाइन होण्यासाठी सुरुवात झालंय. जसं जसं एज वाढत जातंय, ते काय होतं? डिक्लाइन होतंय. मग जर कुणी 20 वर्षाचा मुलगा असेल, त्याने कितीही कमी चीव करू द्या, किती फास्ट फूड कन्झ्युम करू द्या, त्याच्या बॉडीमध्ये गॅस्ट्रिक ऍसिड HCl हे प्रेझेंट आहे, की जेणेकरून तो त्याचं ब्रेकडाऊन करेल. पण त्याच पद्धतीने जर कोणी 40 वर्षाचा व्यक्ती तेच फूड त्याच पद्धतीने कमी करत असेल, तर त्याचं गॅस्ट्रिक सिक्रेशन्स हायड्रोक्लोरिक ऍसिडचे 50% डिक्रीज झालेलं आहे. 50% कमी झालेलं आहे. तर त्यांनी त्याच पद्धतीने फूड कन्झ्युम केलं, तर त्याला ते फूड डायजेस्ट होणार नाही. यासाठी एज खूप मॅटर करतं. जसं जसं एज वाढत जातं, ब्लोटिंगची समस्या ही मोठ्या प्रमाणावरती उद्भवत असते. ठीक आहे. म्हणून कुणी जर 17-18 वर्षाचा व्यक्ती बघत असेल, त्यांनी फॉलो केलं का नाही फॉलो केलं, काही फरक नाही पडणार. पण आफ्टर द एज ऑफ 25, 30, 40 ब्लोटिंगची समस्या मोठी होईल. पण त्यांनी सुद्धा आत्तापासून जर सवय लावली जेवणाच्या नंतर पाणी पिऊ नये आणि जेवतानाही पाणी पिऊ नये, तर त्यांना फ्युचरमध्ये हा त्रास होणार नाही. त्यांचंही डायजेशन इम्प्रूव्ह होईल. एका माझ्या BDS क्लायंटने विचारलं, जर तुम्ही पाणी नाही पिलं तर फूड पार्टिकल्स हे टीथमध्ये अडकून राहतील, तिथे फर्मेंटेशन होईल आणि डेंटल केअरेज क्रिएट होईल. म्हटलं डेफिनेटली ट्रू. इथून पुढे मी माझ्या क्लायंट्सला हे सांगत जाईल, तुम्ही जेवल्यानंतर डेफिनेटली गार्गल करा, हवा तर ब्रश करा,
पण पाण्याला अवॉइड करा. गार्गल करण्यासाठी तुम्हाला वॉटर कन्झ्युम करण्याची बिलकुल गरज नाही आहे. केमिकल डायजेशन पुढे आपल्याला काय एन्झायमॅटिक डायजेशन आहे त्याची काही गरज नाही बघण्याची. ते ब्लोटिंगच्या फार संदर्भात नाही आहे आणि आपण त्याला काय फार करून मदतही करू शकत नाही. प्रोटीन डायजेशनसाठी वेगळे एन्झाइम्स लागतात, कार्बोहायड्रेटच्या डायजेशनसाठी वेगळे लागतात आणि फॅटच्या डायजेशनसाठी वेगवेगळे एन्झाइमची रिक्वायरमेंट असते. मग आता एक सिनारिओ इमॅजिन करा की एखादा व्यक्ती जेवल्याच्या नंतर भरपूर पाणी पितो, जेवतानाही पाणी पितोय, त्याचं एज 40 इयर्स ओल्ड आहे. तर काय होणार आहे की त्याने जे काही फूड कन्झ्युम केलंय आणि लार्ज क्वांटिटीमध्ये मील कन्झ्युम केलंय, तर अशा वेळेस स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍक्शन प्रॉपरली होणार नाही, करोजिव्ह ऍक्शन होणार नाही, स्मॉल पार्टिकलमध्ये कन्वर्ट होणार नाही. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आपलं जे काही ब्रेकडाऊन होण्याची प्रोसेस आहे, केमिकल डायजेशन आहे, ते प्रॉपरली होऊ शकणार नाही, कारण फूड पार्टिकलची साईज ही मोठी राहिलेली आहे. त्याच्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन हा कमी होऊन जाईल आणि जे डायजेस्ट नाही झालेलं फूड आहे, इनडायजेस्टेड फूड आहे, ते आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये ट्रॅव्हल करेल आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये ट्रॅव्हल केल्यानंतर बॅक्टेरिया म्हणतील आमची तर आज पार्टी आहे. मग बॅक्टेरिया काय करतील, त्या डायजेस्ट न होऊ शकलेल्या अन्नपदार्थांचं फर्मेंटेशन करतील आणि ह्या फर्मेंटेशनच्या प्रोसेसमधनं एक्सेस गॅस फॉर्मेशन होईल. एक्सेस गॅस फॉर्मेशन झाला तर काय होईल, इधर फ्लॅटुलन्स और ब्लोटिंग ही दोन समस्या उद्भवू शकते. एक्सेस गॅस प्रोडक्शन ब्लोटिंग ऑफ्टन ऑकर व्हेन एक्सेस प्रोडक्शन ऑफ गॅस इन अ डायजेस्टिव्ह सिस्टम. जेव्हा केव्हा जास्त गॅस फॉर्मेशन होतोय, फर्मेंटेशन अनडायजेस्टेड फूड बाय द बॅक्टेरिया इन द कोलॉन लीडिंग टू द गॅस प्रोडक्शन. swallowing air while eating or drinking quickly. तर ब्लोटिंग मध्ये हे पण एक आन्सर दिलं जातं. तर जेव्हा केव्हा ड्रिंक कन्झ्युम केलं जातं, खूप सारी एअर सॉलो केली जाते, त्यामुळे सुद्धा ब्लोटिंग होऊ शकतं. कन्झम्पशन ऑफ अ सोल्युबल फायबर. सोल्युबल फायबरचं एक्सेसिव्ह कन्झम्पशन जरी केलं तरी ब्लोटिंग होऊ शकते. तर फायबर हे दोन प्रकारचे असतात. एक फायबर आहे इनसोल्युबल फायबर, जो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. दुसरा जो फायबर आहे तो सोल्युबल फायबर आहे, हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो. ओनियन मध्ये जो काही प्रेझेंट आहे तो आहे फ्रुक्टो ऑलिगोसॅकराइड्स. हा एका प्रकारचा सोल्युबलच फायबर आहे आणि हा सोल्युबल फायबर आपण डायजेस्ट नाही करू शकत, त्यामुळे बॅक्टेरियांपर्यंत पोहोचतो, लार्ज इंटेस्टाईनमध्ये पोहोचतो आणि त्या ठिकाणी लार्ज इंटेस्टाईन त्याचं काय करतात, ब्रेकडाऊन करतात आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर एक्सेस गॅस फॉर्मेशन होऊ शकतं. आता तुम्हाला ब्लोटिंग का होते हे तर समजलंय की अन्नपदार्थ प्रॉपरली चीव केले जात नाहीयेत, केमिकल डायजेशन प्रॉपरली होत नाही, मेकॅनिकल डायजेशन प्रॉपरली होत नाहीये आणि जसं वय वाढतं तसं हायड्रोक्लोरिक ऍसिडचं प्रोडक्शन काय होतंय, कमी 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 होत जात आहे. त्याच्यामुळे करोजिव्ह ऍक्शन नाही. आता ब्लोटिंग तर झालेली आहे, तर हा सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय करू शकणार, तर आपण व्हिडिओच्या एंडकडे आलेलो आहेत. तर सर्वात पहिला आहे चीव युअर फूड. तर तुम्हाला ब्लोटिंग पासून सुटकारा पाहिजे असेल तर सर्वात इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट म्हणजे जे काय तुम्ही अन्नपदार्थ कन्झ्युम करताय त्याला प्रॉपरली चीव करा आणि त्याला स्मॉल पार्टिकलमध्ये कन्वर्ट करा. हे जर स्मॉल पार्टिकलमध्ये कन्वर्ट झाले, रेट ऑफ रिॲक्शन वाढेल, हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍक्शन वाढेल आणि पुढे जाऊन जे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आहेत त्याची ऍक्शन सुद्धा वाढेल. अवॉइड वॉटर ड्युरिंग अँड आफ्टर मील. तर मील कन्झ्युम करण्याच्या अगोदर, जेवण करत असताना, जेवणाच्या नंतर किती वेळ, 60 to 90 मिनिट्स पर्यंत तुम्ही काय करायला पाहिजे, हे अवॉइड करायला पाहिजे पाणी पिणं. जर तुम्ही पाणी पिलं तर काय होणार आहे, जे काही तुमच्या पोटामधलं स्ट्रॉंग ऍसिड आहे ते स्ट्रॉंग ऍसिड वीक ऍसिडमध्ये कन्वर्ट होणार आहे. वीक ऍसिडमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे त्याच्यावरती करोजिव्ह ऍक्शन ही होणार नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, उन्हाळा चालू आहे, जरी तुम्ही आत्ता पाणी अवॉइड करत असाल तरी तुम्हाला दिवसभरामध्ये 2 ते 3 लिटर किंवा 2 ते 4 लिटर एवढं पाणी पिणं गरजेचं आहे. इनक्रीज फिजिकल ऍक्टिव्हिटी, ह्याच्यावरती येऊ आपण. अवॉइड इटिंग लार्ज मील. मोठ्या क्वांटिटीमध्ये एकाच वेळेस जेवण अवॉइड करायचं आहे. स्पेसिफिकली जे ओल्ड एज पर्सन असतील अशांनी करायचं आहे. रिसेंटली माझ्या एका क्लायंटचा कॉल आलेला,
आंब्याचा सीझन चालू आहे आणि कुणाकडे तरी आमरसाचं जेवण करण्यासाठी गेले होते ते. रात्रीच्या वेळेस त्यांनी लार्ज साइजचं मील कन्झ्युम केलं आणि त्यांना रात्रभर त्रास झाला. तर कशाचा त्रास झाला? ब्लोटिंग, इंडायजेशन, सेन्स ऑफ फुलनेस, त्यासोबतच गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर, त्याला गड सुद्धा म्हणतात. तर गडमध्ये काय होतं, जे काही अन्नपदार्थ कन्झ्युम केलेले आहेत ते आपल्या स्टमकमधनं, पोटामधनं अन्ननलिकेमध्ये येतात आणि त्या ठिकाणी बर्निंग सेन्सेशन होतं. तर एक थेअरी हे पण सांगते, जर पोटामध्ये खूप स्ट्रॉंग ॲसिड असेल किंवा त्याचा पीएच हा जर एकदम स्ट्रॉंग असेल 1.5 to 2 पॉइंट असेल, तर जे काही गॅस्ट्रोइसोफेजियल स्फिंक्टर आहे, म्हणजे अन्ननलिका आणि आपलं स्टमक ह्यांना कनेक्ट करणारा, तो क्लोज राहतो आणि जसा-जसा पीएच कमी होत जातो, तर हा गॅस्ट्रोइसोफेजियल स्फिंक्टर जो आहे तो काय होतो? ओपन होतो. त्यामुळे अन्नपदार्थ हे वरती येतात. गटवरती आपण एक सेपरेट व्हिडिओ करू. पण अशा ज्यांचं वय जास्त आहे ना, त्या लोकांना त्रास होतो, अशा लोकांनी झोपायच्या 3 ते 4 तास अगोदर मील घ्यायला पाहिजे. मील घेतल्यानंतर वॉक घेतली पाहिजे आणि त्यासोबतच लार्ज मील एकाच वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस हे 100% अव्हॉइड करणं गरजेचं आहे. इन्क्रीज फिजिकल ॲक्टिव्हिटी. तर फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता, स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात, हेवी वेट लिफ्टिंग करता, कार्डिओ करता, रनिंग करता, एरोबिक ॲक्टिव्हिटी नाही, स्ट्रेसफुल ॲक्टिव्हिटी करता, त्यावेळेस तुमचे गॅस्ट्रिक सिक्रेशन्स वाढतात. जे लोकं जिम जातात, एक्सरसाइज करतात त्यांना माहिती असेल. जिम केल्यानंतर, एक्सरसाइज केल्यानंतर एक ट्रिमेंडस भूक लागते. गॅस्ट्रिक सिक्रेशन्स हे खूप मोठ्या प्रमाणावरती काय होतात? वाढतात. तर तुमचं ॲसिडचा पीएच स्ट्रॉंग बनेल, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मोटिलिटी पण इम्प्रूव्ह होईल. जर कुणाला नियमित हा ब्लोटिंगचा त्रास होत असेल, तर त्यांनी एक पर्टिक्युलर फूड ग्रुप अव्हॉइड करायला पाहिजे. आणि हे सर्वांना स्वतःच्या एक्सपिरियन्समधनं समजतं, की मी एखादा अन्नपदार्थ खाल्ला, की मला सेन्स ऑफ फुलनेस हा खूप वेळासाठी राहतो. तर असे अन्नपदार्थ अव्हॉइड केले पाहिजे. त्यासोबतच इंटरमिटंट फास्टिंग. तर इंटरमिटंट फास्टिंग काय असतं? येणाऱ्या व्हिडिओत बघू आणि बऱ्याच आपल्या व्ह्युअर्सला पण माहिती आहे इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय असतं? एक पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये मील हे अव्हॉइड करायचं असतं. म्हणजे रात्री तुम्ही 8 वाजता जेवण केलं, दुसऱ्या दिवशी 12 वाजता फर्स्ट मील कन्झ्युम करायचं. रात्रीचे 8 ते सकाळचे 8 12 तास, सकाळचे 8 ते दुपारचे 12 4 तास. अशा प्रकारे 16 तासाचं फास्टिंग. तुम्ही हे 18 तासापर्यंत स्ट्रेच करू शकता. तर इंटरमिडिएट फास्टिंग ट्राय केलं तरी चालतं आणि मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्या. वॉटरला अव्हॉइड केलं, ठीक आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी स्टार्ट केली, लार्ज मील कन्झम्पशन थांबवून दिलं, फूडला प्रॉपरली च्यू केलं आणि हे सगळं करूनही तुम्हाला ब्लोटिंगचा त्रास होत असेल, तर त्याच्या मागे एखादी डिसीज कंडिशन असू शकते. अशा वेळेस तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करणं हे गरजेचं आहे. लाईफस्टाईल फॅक्टरमध्ये आणखीन एक गोष्ट येते, अल्कोहोल कन्झम्पशन. तर अल्कोहोल कन्झम्पशन जसं केलं जातं, जशी बाकीची बॉडी सिडेशनमध्ये जाते, त्याचप्रमाणे डायजेस्टिव्ह सिस्टीम पण सिडेशनमध्ये जाते. डायजेशनची प्रोसेस प्रॉपरली होऊ शकत नाही. माझे क्लायंट बऱ्याच वेळेस सांगतात, ज्यावेळेस ते पार्टी करतात फ्रायडे, सॅटर्डेला, दुसऱ्या दिवशी 4-5 वाजेपर्यंत त्यांना भूक लागत नाही. कसं भूक लागणार? आधीच जे फूड कन्झ्युम केलं, त्यामुळे सुद्धा ते डायजेस्ट नाही झाले, त्यामुळे तुम्हाला ब्लोटिंग क्रिएट झालेली आहे. सेकंड थिंग, जेव्हा केव्हा अल्कोहोल कन्झ्युम केलं जातं, तर जे हंगर कंट्रोलिंग सेंटर आहे आपल्या ब्रेनमध्ये, त्याचं काम व्यवस्थित होत नाही आणि एक्सेस अमाउंटमध्ये फूड कन्झम्पशन होतं. माझ्या एका क्लायंटनी सांगितलं, की जेव्हा केव्हा तो रेग्युलर डाएट करतो, ज्यावेळेस तो अल्कोहोल कन्झ्युम करत नाही, त्याचं सगळं मेजरमेंट एकदम परफेक्ट चालतं. पण ज्या दिवशी जेव्हा केव्हा त्यांनी अल्कोहोल कन्झ्युम केलं, त्यावेळेस त्याच्याकडून एक्सेसिव्ह अमाउंटमध्ये फूड कन्झम्पशन झालं. त्यासोबतच त्याची स्वीटची क्रेव्हिंग एवढी जास्त प्रमाणात वाढली, की अराउंड त्यांनी 400 ml to 500 ml चा अख्खा आईस्क्रीमचा टब एकट्याने खाल्ला. तर हे हंगर कंट्रोलिंग सेंटरचं फंक्शन इम्पेअर्ड झाल्यामुळे एक्सेसिव्ह अमाउंटमध्ये फूड कन्झम्पशन होतं आणि डेफिनेटली त्यामुळे काय होणार आहे? ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते. हा टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर एक माझ्या क्लायंटचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करतो. एक ॲडव्होकेट आहेत, जे बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात, पुण्यामध्ये राहतात. त्यांचं खूप जास्त प्रमाणामध्ये बॉम्बे आणि पुण्यामध्ये ट्रॅव्हलिंग असतं. अल्कोहोल कन्झम्पशनही बऱ्याच वेळेस व्हायचं आणि तुम्ही ह्या पॉडकास्टमध्ये ज्या गोष्टी, या व्हिडिओ ज्या गोष्टी ऐकणार आहेत, त्या गोष्टी ते बट ऑब्व्हियसली फॉलो करत नव्हते आणि त्यांना एक्सेसिव्ह अमाउंटमध्ये ब्लोटिंग होत होती. तर हा ब्लोटिंगची समस्या येऊन ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरनी त्यांना 2 प्रकारच्या टॅबलेट दिल्या. एक छोट्या येलो कलरची गोळी होती, तिचा डोस 1 ते 3 टॅबलेट ॲट अ टाईम होता आणि ब्लॅक कलरची गोळी होती. त्या ब्लॅक कलरच्या गोळ्या 1 ते
3 या काउंटमध्ये त्यांना एका टाइमला घेण्यासाठी सांगितल्या होत्या, डिपेंडिंग अपॉन द रिलीफ अँड द सिव्हिअरिटी ऑफ अ ब्लोटिंग. त्यांनी फक्त एकदाच डॉक्टरकडे गेले. त्यांना कळालं की हा सोपा मार्ग आहे मेडिकलवरती जाणे, 2 प्रकारच्या गोळ्या घेणे, ओव्हर द काउंटर मेडिसिन कन्सिडर केलं जाऊन त्यांना त्या मेडिसिन दिल्या जायच्या आणि ते ज्यावेळेस एक वेळेस पर्चेस करण्यासाठी जायचे, जी छोटी येलो कलरची गोळी होती, त्या मिनिमम 50 घ्यायचे आणि ब्लॅक कलरच्या 100 टॅबलेट घ्यायचे आणि हा त्यांचा नित्यक्रम मागच्या 3 ते 4 वर्षापासून चालू होता, जोपर्यंत ते कन्सल्टेशनसाठी आले नव्हते. ज्यावेळेस त्यांनी कन्सल्टेशन घेतलं, कन्सल्टेशन केलं, त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी मला फोन करून सांगितलं, "सर, जेव्हापासून तुम्ही ह्या काही गोष्टी सांगितल्या मला फॉलो करण्यासाठी, मला नंतर एकही टॅबलेट, एकही मेडिसिन घेण्याची गरज पडली नाही. माझा ब्लोटिंगचा त्रास हा पूर्णप्रमाणे कमी झालाय." आणि त्यांना कोणत्या गोष्टीमुळे रिलीफ भेटला हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. बऱ्याच जणांना 72 तासामध्ये ह्याचा रिझल्ट समजून येतो. काही लोकांना 7 दिवसामध्ये ह्याचा फरक समजून येतो. जर तुम्हाला ह्या गोष्टीमुळे फायदा झाला, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे काही प्रश्न असेल, आमचा कमेंट सेक्शन हा ओपन आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्यविषयक समस्या विचारू शकतात. असंच सायन्स बेस्ड नॉलेज घेऊन मी तुमच्यासमोर वापस येईल, त्या प्रश्नांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. पुढचा हा आपला व्हिडिओ जो असेल तो हायड्रेशनच्या संदर्भातील असणार आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.